नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी पनीरलाही फेल करेल अशी वेज सोया करी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सोया करी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये 3 लाल मिरच्या आणि त्याचसोबत 1 कप सोयाबीन वडी आपल्याला घालायची आहे। सोयाबीन वडी पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता ही सोयाबीन वडी आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे उकळून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सोयाबीन वडी अगदी साईजने डबल झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामधलं पाणी आता आपल्याला चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सोयाबीन वडीमधलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। आता ही सोयाबीन वडी आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे। सोबत आपल्याला अर्धा कप दही, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे सोयाबीन सोबत मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थितपणे सोयाबीन वडी सोबत मिक्स झाले की ही सोयाबीन वडी आपल्याला अशीच 10 ते 15 मिनिटापर्यंत भिजत ठेवायची आहे। आता ग्रेव्हीसाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मी 2 जाडसर चिरलेले कांदे घालणार आहे। हे कांदे आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत। 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे। त्याचसोबत 5 ते 7 काजू यामध्ये घालायचे आहेत। काजू घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही पाव कप पाणी घालू शकता, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते। आता हे टोमॅटो आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत। 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे शिजलेले आहेत। आता हे टोमॅटो आपण थंड करून घेऊया। आता हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। त्याचसोबत ज्या लाल मिरच्या आपण सोयाबीनसोबत उकळून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मी घालणार आहे। आता याची आपल्याला एक व्यवस्थितपणे पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया। आता एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, त्याचसोबत अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता हे सर्व आपण पाण्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। आपलं मसाल्यांचं मिक्स तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि ग्रेव्हीसाठी तयारी करूया। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घ्यायची आहे। जिरे मोहरी तडतडली की आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहोत। त्याचसोबत यामध्ये आपल्याला 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आता ही सर्व ग्रेव्ही आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजला आपण जी मसाल्यांची पेस्ट करून ठेवलेली होती ती आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायची आहे। मसाल्यांची पेस्ट ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आता ही ग्रेव्ही आपल्याला आणखी 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे। आता या स्टेजला आपण जी सोयाबीन वडी दह्यामध्ये भिजत घातलेली होती ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। सोयाबीन वडी आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये मी 1 जाडसर चिरलेला टोमॅटो घालणार आहे। त्याचसोबत यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे हवी असेल तितकं पाणी तुम्ही घालू शकता। पाणी घातल्यानंतर ही भाजी आपण आता 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजू देणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी पनीरलाही मागे टाकेल अशी जबरदस्त वेज सोया करी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर मित्रांनो, ही जबरदस्त रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।
पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा.